बद्रीनाथ महाराज की जय। मित्रांनो, आपण आता चारोधाम मधल्या अत्यंत प्रसिद्ध अशा केदारनाथ मंदिरात उभा आहे आणि या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करणे, फोटो घेणे अलाउड नाही आहे। मित्रांनो, हे मंदिर तुम्हाला दिसतंय, इथं प्रत्यक्ष विष्णू नारायण या ठिकाणी तपस्या स्थानी बसलेले आहेत आणि हे तपस्या स्थान आहे। मित्रांनो, मी तुम्हाला अजून काही व्हिडिओ चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो। नारायण नारायण नारायण। मंदिराच्या पाठीमागचा भाग आहे मित्रांनो, हा मंदिराच्या पाठीमागचा भाग आहे। या ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत की व्हिडिओ कॅमेरा फोटोग्राफी अलाउड नाही। मित्रांनो, तरी मी करण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी प्रत्यक्ष नारायण तपस्याला बसलेले आहेत। हे बजरंगबली पवनपुत्र हनुमान आहेत मित्रांनो, आणि या ठिकाणी हे लक्ष्मी नारायण आहेत। या ठिकाणी अशा पद्धतीनं या ठिकाणी यात्रा भरलेली आहे, सर्व भाविक आलेले आहेत। या ठिकाणी क्षेत्रपाल घंटा कर्णजी म्हणून हे ठिकाण आहे। हे बद्रीनाथ मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे मित्रांनो। या ठिकाणावरून भाविक मंदिरामध्ये प्रवेश करतात, हे आपण पाहावं। मित्रांनो, हे पहा, हे आपण समोर पाहताय ते हे बद्रीनाथ मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे। प्रवेश केला जातो। या ठिकाणी हा संपूर्ण परिसर भाविकांनी फुलून गेलेला आहे आणि बाजूला अलकनंदा नदी ही वाहत आहे। मित्रांनो, आपण अतिशय सुंदर अशा पद्धतीनं बद्रीनाथ महाराजांचं हे मंदिर आहे। या मंदिराच्या समोर अलकनंदा नदी वाहत आहे आणि त्याच बाजूला भगवंताची कृपा म्हणून गरम पाण्याचा कुंड आहे। त्या ठिकाणी हे सर्वजण या कुंडामध्ये स्नान करत असतात। आपल्या सर्वांना माहीत आहे की हे चारोधाम मधलं अत्यंत पवित्र असं भगवान विष्णूंचं तपस्या स्थान आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांच्या कृपेनं, भगवंताच्या आशीर्वादानं, प्रेमानं चारोधाम यात्रा पूर्ण। नारायण नारायण नारायण।